कडे मोठे फटकेबाजी पॉवर प्ले मध्ये मोठे फटके अपेक्षित असतात। मग अशा वेळेला होणारी खेळपट्टीवरती तो नेहमी अर्थात सराव करताना आपल्याला पाहायला मिळालाय। मग जो खेळाडू मातीच्या विकेटवरती सराव करतो ना त्याला करण्याचा प्रयत्न करेन। डावखुरा फलंदाज स्ट्राइक एंड वरती एलबीडब्ल्यू चा जोरदार अपील, चेंडूची पिचिंग, चेंडूचा इम्पॅक्ट आणि चेंडू विकेट वरती हिट करतो की नाही या तीनही गोष्टी पडताळून पाहिल्या आणि तदनंतर मात्र मंदार म्हात्रे विकेटच्या समोर पकडला गेला। रिप्ले बघा, चांगला निर्णय, पंचांचं कौतुक करावं लागेल। जबरदस्त यावेळेला कॅमेरा वर्क सुद्धा पाहायला मिळालंय। कौचित्त थरार आपण अनुभवतोय। इथून मात्र लोअर फुल टॉस मध्ये कन्वर्ट झालेला चेंडू क्षेत्ररक्षण कमालीचे आहेत। रिफ्लेक्स का उत्तम उदाहरण, कमालीची गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी। आहा, कर्णधार अक्षय पाटील, सागर फुल टॉस प्रकारचा चेंडू आहे। हलक्या हाताने फटका खेळला गेला, बॉटम हँडचा वापर, त्याला इथे मात्र शस्त्र म्हणून वापर केलाय। जी हाँ, इस मरतबा फिर से एक बार गेंद हवा में, दो खिलाड़ी उस गेंद के नीचे और लाजवाब शानदार छलनाटेदार ऑस्टनिशिंग आश्चर्यकारक यह कैच। हो कमालीचं क्षेत्ररक्षण त्याने मैदानावरती केलंय। मग या आधीच्या मॅच मध्ये गोलंदाजी असू देत किंबहुना आता क्षेत्ररक्षक असू देत, एक खेळाडू म्हणून आपली सतर्कता, प्रसंगावधान, 100% समर्पण गरजेचं आहे आणि तेच मैदानावरती तेजसने करून दाखवलंय। काय कमालीचे रिफ्लेक्शन्स, रिप्ले रूपाने। इथून मात्र साऊथ आफ्रिकेच्या जॉन्टी रोड्सची आठवण येईल। सिख मायबा प्रेक्षकांना माहिती आहे की सन्मान्य प्रशांत शेठ नाईक यांची क्रिकेटची स्पर्धा म्हणजे शिस्त प्रेशरच्या तुडुंब भरलेली आपण पाहतोय। माहित साठी शॉट ओवर 1 और यॉर्कर के ऊपर भी, मगर यहाँ पे अलग ही तरह के परफ्यूम डिलीवरी इसी को कहा जाता है। ये लीजिए नाक के येस, इथून मात्र आपण पाहिलं ना तर माहित कूरचे रिएक्शन सांगतात की तो आउट आहे। त्याला माहिती होतं बॅटची एज लागली आहे, मात्र कुठेतरी तो थांबला होता, बॅटची लीडिंग एज लागली, रिफ्लेक्शन्स मध्ये स्पष्ट दिसलं गोलंदाजाचं। अक्षय मुझे नजर आ रहे, ये देखिए फिर से एक बार शॉट आउट उर्फ मोनिया, इस मरतबा हवा में खेलने की गलती, शॉट कवर में एक आसान सा कैच और इसी के साथ पहली गेंद पर पहला बल्लेबाज मैदान से बाहर, कैवल्य पाटिल। विकी बैक टू द पवेलियन। ओहो, अक्सर हमने सफर करते हुए देखा होगा, सुना होगा, पढ़ा होगा, अति घाई संकटात नहीं, जल्दी का काम शैतान का, ये भी आपने सुना होगा। पहली गेंद पर ओवर पिच गेंद जरूर थी, ललचाया था, लालच में फंस गए, लालच। एक बड़े बल्लेबाज विकी मैदान से बाहर जाते हुए निराशा चेहरे से उनके चेहरे से निराशा साफ झलक रही है, क्योंकि बहुत ही इंपॉर्टेंट ये मैच था। यहाँ से इस मैच को अगर करने वाली टीम का बढ़ता हुआ ओहो, ये क्या हम देख रहे हैं, बैकवर्ड पॉइंट। गेंदबाज अक्षय बहुत मेहनत कर रहे हैं, बहुत ही शानदार तरीके से अपने ब्रेन का इस्तेमाल करते हुए किस बल्लेबाज को किस तरह की गेंदबाजी करने की जरूरत है इसके बारे में स्टडी उन्होंने किया। जी हाँ, तीसरी गेंद पर भी और नामचीन बल्लेबाज में उनका शुमार। यहाँ ट्रैकर गेंद थी, फिर से एक बार पुल करने की कोशिश में चूक गए और गेंद बैकवर्ड पॉइंट की दिशा में फिर से एक बार वहां के फील्डर के हाथों में एक आसान सा कैच। ओहो, ये क्या कमाल का ओवर कर रहे हैं अक्षय पाटिल के, क्या कहने। अक्षय पाटिल की जितनी तारीफ करे उतनी कम। देखिए किस तरह से उस गेंद को गुडलैंड स्पॉट पर टप्पा खाने के बाद उछाल मिली थी, उस उछाल में फंस गए थे, अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश की, पुल करने का प्रयास किया था, मगर गेंद बल्ले के स्टिकर के भी ऊपर लगती हुई दिखाई दी। और एक कारण इथे जर पाहिलं तर अप्रतिम सामने देखील दिसत आहेत। अप्रतिम चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला। अक्षय पाटील, मोन्या, पुढचा चेंडू, यावेळी मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, गुडलैंड स्पॉट वरून उसळी घेणारा चेंडू। ओहो, सुरुवातीला असं वाटलं होतं की कोण झेल टिपतंय, पण जेव्हा झेल कंप्लीट झाला तेव्हा वाटलं की काय झेल टिपलाय। अप्रतिम झेल या ठिकाणी टिपला गेला आणि फलंदाज ऋषभ गोंधली देखील बाद होऊन तंबूत परतलाय। निश्चित रूपानं अप्रतिम झेल क्षेत्ररक्षक तेजस पाटीलनं टिपला। आणि बघा ना, इथे जर पाहिलं तर साखर गावचा संघ आहे आणि मग साखरेतलं पब्लिक हे शांत बसणारं नाही आहे। काल आपण पाहिलं
दोनही नागवा ब्रदरचे सामने संघ आमने सामने आले होते. जो जिंकला त्याच्यासाठी टाळ्या झाल्या आणि निश्चित रूपानं हे पब्लिक आहे आणि ते पब्लिक इथे जर पाहिलं तर आज पूर्णपणे या क्रिकेटचा आनंद घेताना पाहायला मिळतोय. म्हणजे काल रियांश इलेव्हन नवगाव संघा नवीन फलंदाज परेश झडे खेळ आता या ठिकाणी अक्षय करतोय. हा देखील अप्रतिम चेंडू, हा देखील जर पाहिलं तर सुंदर. पुढचा चेंडू अक्षय पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. यावेळी मात्र जर बघा यावेळी पुढे चेंडू टाकलाय. इथे मात्र काय अजिंक्य वैतीचा एफर्ट पाहायला मिळाला. काय त्या क्षेत्ररक्षकानं जर पाहिलं तर तो चेंडू पकडला, चेंडू फेकला, कीपरनं तो पकड शकतो, तो मोठे फटके मारू शकतो, तो एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत आपल्या संघाला घेऊन जाऊ शकतो. आणि अशामध्ये आपण पाहू शकतो तिसऱ्या पंचांकडे मागणी केली. चेंडू अजिंक्यच्या हातात गेला आणि 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 ओ हो ना निश्चित रूपानं या ठिकाणी पुढचा चेंडू. इथे मात्र हा चेंडू देखील निर्धाव चेंडू आहे. पुढचा चेंडू हा देखील अप्रतिम चेंडू, हा देखील शॉट मिळाला. यावेळी बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका येणार का? नक्कीच नाही. चेंडू हवेत लटकलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये ओमकार पाटील मात्र बाद होऊन तंबूत परतलाय. सलामीला आला होता ओमकार. त्यानं जर पाहिलं तर या ठिकाणी चांगला एक षटकार खेचला. 3 चेंडूंचा खेळ केला. 7 धावा पूर्ण केल्या. माफ करा 7 चेंडूंचा खेळ केला, 10 धावा काढल्या आणि त्यानंतर मात्र ओमकार बाद होऊन तंबूत परतला. म्हणजे एकंदरीत जर विचार करायचा झाला तर 2 षटकं 2 चेंडू झालेले आहेत. 21 धावा धावफलकावर आहेत आणि 3 गडी बाद आहेत. हा चेंडू जर पाहिला तर गुडलेन स्पॉटवरून उसळी घेणारा चेंडू होता. चेंडूवर जर पाहिलं तर हुक करून बाहेर मारण्याचा प्रयत्न झाला. चेंडूला बॅटची लिडिंग एज झाली. निश्चित रूपानं जर पाहिलं तर मोन्या गोलंदाजी मार्कवर. पुढचा चेंडू किशोरसाठी फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता. नक्कीच जर पाहिलं तर यावेळी मात्र यॉर्कर निखिलसाठी मोन्या पुन्हा एकदा सज्ज. ओ हो इथे मात्र अप्रतिम चेंडू. हा देखील अप्रतिम चेंडू. ओवर प्रगति पर जी हाँ, इसमें दबा हवा में गेंद शॉर्ट स्क्वायर लेग में फील्डर उस गेंद के नीचे और इसी के साथ और एक बल्लेबाज आदर्श के रूप में जाएंगे मैदान से बाहर और एक विकेट मोन्या के नाम. मोन्या ने पूरे प्रतियोगिता में काफी प्रभावित किया है. हालांकि पहले ओवर में थोड़े से महंगे साबित रहे. पहले ओवर में उन्होंने 14 रन खर्च किए, उनके हाथ कोई सफलता नहीं लगी. मगर यहाँ पे जैसे ही तीसरे ओवर में आए अपना शिकार ढूंढ लिया. एक बड़े बल्लेबाज को चलता किया. युवा बल्लेबाज, उभरता हुआ बल्लेबाज आदर्श थोड़ा सा निराश अपने आप से, क्योंकि उनके बल्ले से एक छक्का इसके पहले हमने देखा था. ये मैच भी बहुत ही कलात्मक होगा, बहुत ही कांटे की ये टक्कर होगी, रोमांचित करने वाला मुकाबला होगा, इसमें कोई शक. मोन्या फिर से एक बार राइट आर्म राउंड विकेट. जी हाँ, पटकी हुई गेंद हवा में खेलने पर मजबूर कर दिया है. मिड विकेट की दिशा में एक आसान सा कैच और एक बल्लेबाज मैदान से बाहर जाएंगे. मोन्या के खाते में और एक विकेट. मोन्या ने एक विकेट और यहाँ पे अर्जित किया है और बल्लेबाज को चलता किया है. विश्वेश पाटिल जाएंगे मैदान से बाहर. हालांकि सिंगल रन यहाँ पे बनाने होंगे अपने साथी बल्लेबाज टीम के कैप्टन निखिल पाटिल को स्ट्राइकिंग एट पर खेलने का मौका देना चाहिए. देखिए, ये मैंने पहले सत्र में भी कहा था कि आपको एक प्लान से चलना होगा, आपको बेसिक के ऊपर ध्यान देना होगा, सिंगल और डबल रन के ऊपर कॉन्सेंट्रेट करना होगा. जब